जोपर्यंत संसदेमध्ये कायदा होत नाही आणि आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवून दिली जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण होऊ शकत नाही। नुसतं महाराष्ट्रातलं विशेष अधिवेशन घेऊन जे काही आरक्षण देण्यात येईल ते परत टिकाऊ स्वरूपाचं नसेल हे आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे। विशेष अधिवेशन बोलवणं ही खूप कठीण गोष्ट नाही। मंत्रिमंडळ तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात आणि राज्यपालांना सांगून विशेष अधिवेशन घेण्याची काय गरज आहे असं पटवून विशेष अधिवेशन हे दोघांच्याही सल्लामसलतीनुसार हे आयोजित केलं जाऊ शकते आणि सर्वांना त्यासाठी निमंत्रित केलं जाऊ शकते। परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेतून सुटणार नाही हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे। जोपर्यंत संसदेमध्ये कायदा होत नाही आणि आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवून दिली जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण होऊ शकत नाही हे वास्तव आता लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितलं पाहिजे की आपल्याला आरक्षणाची मर्यादा वाढवायची आहे, त्यासाठी संसदेत कायदा होण्याची गरज आहे। नुसतं महाराष्ट्रातलं विशेष अधिवेशन घेऊन जे काही आरक्षण देण्यात येईल ते परत टिकाऊ स्वरूपाचं नसेल हे आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे। विशेष अधिवेशन बोलवणं ही खूप कठीण गोष्ट नाही। मंत्रिमंडळ तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात आणि राज्यपालांना सांगून विशेष अधिवेशन घेण्याची काय गरज आहे असं पटवून विशेष अधिवेशन हे दोघांच्याही सल्लामसलतीनुसार हे आयोजित केलं जाऊ शकते आणि सर्वांना त्यासाठी निमंत्रित केलं जाऊ शकते। परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेतून सुटणार नाही हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे। जोपर्यंत संसदेमध्ये कायदा होत नाही आणि आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवून दिली जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण होऊ शकत नाही हे वास्तव आता लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितलं पाहिजे की आपल्याला आरक्षणाची मर्यादा वाढवायची आहे, त्यासाठी संसदेत कायदा होण्याची गरज आहे। नुसतं महाराष्ट्रातलं विशेष अधिवेशन घेऊन जे काही आरक्षण देण्यात येईल ते परत टिकाऊ स्वरूपाचं नसेल हे आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।